जिल्हा परिषद निवडणूक 25-26-30-31 आणि हा विजयाचा महोत्सव म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि त्या निमित्तानं सर्व मतदार वर्गांचं आभार मानण्यासाठी हा मेळावा केलेला आहे. त्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई काळे, पंचायत समिती सदस्य संभाजी शेठ चव्हाण आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. आज या ठिकाणी हा जो विजय प्राप्त झालेला आहे, हा विजय खऱ्या अर्थानं हा जनतेचा, सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे असं मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. की आपल्याला माहिती आहे ही लढाई कशी होती, किती जिकरीची होती. ही लढाई आपण यशस्वीरित्या जे जिंकलेला आहोत त्याचं सर्व श्रेय मी सर्वप्रथम या सर्व कार्यकर्त्यांना आणि या बोरीगावच्या सर्व ग्रामस्थांना देतो की हे गाव एकजूट झालं. मी प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आदरणीय आमदार अतुल शेठ बेनके साहेबांना या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं बाजारवाट्यावरती साहेब तुम्हाला मी आश्वासन दिलं होतं की हे सर्व गाव आपल्या पाठीमागे राहतील आणि प्रचंड मतांनी कुठलंही क्रॉस वोटिंग न करता मतदान करतील. ते मतदानात आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि हा विजय प्राप्त केलेला आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही. खऱ्या अर्थानं मी आभार मानणं हेच माझं आमच्या काळे परिवाराच्या वतीनं खरं कर्तव्य आहे. पण काही गोष्टीचा उल्लेख केलेला पाहिजे. साहेब, या बोरी गावाला बोरी बुद्रुक आणि बोरी खुर्द मी वेगळं मानत नाही, हे मी अगदी पूर्वीपासून सांगतोय. ह्या गावाला ज्या ज्या वेळेला संधी दिलेली आहे त्या गावाने अपयश पाहिलेलं नाही. या गावाला तुम्ही पहिल्यांदा संधी दिली घोडपला, त्यावेळेला सुद्धा विजय प्राप्त झालेला आहे. त्यानंतर शारदाताईला संधी दिली, त्यावेळेला विजय प्राप्त झालेला आहे. साळवाडीमध्ये आमच्या इकडे रुपाली काळे उभी राहिली, तिलाही विजय प्राप्त झालेला आहे. आणि आता जिल्हा परिषदला तुम्ही आम्हाला संधी दिली आणि आताही आम्ही हा अशक्य असलेला विजय म्हटलं तर वावगं होणार नाही. समोर जे दिग्गज होते ते मी त्या विषयावर बोलणार नाही, पण तोही विजय आम्ही खेचून आणलेला आहे. या बोरी गावानं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अजून कधी अपयश पाहिलेलं नाही, हे मी या ठिकाणी अभिमानानं सांगन. तर तुम्ही जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय आमदार अतुल शेठ बेनके असतील, आदरणीय खासदार कोले साहेब असतील किंवा आदरणीय संजयराव काळे साहेब असतील, जे सर्व श्रेष्ठी आहे त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही त्या विश्वासाचं सोनं केलेलं आहे. आणि ज्या दिवशी साहेबांनी तिकीट दिलं त्या दिवसापासून आमचा सर्व परिसर एकजुटीने यश प्राप्त केलेलं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला एकच विनंती करणार आहे, कामच या माध्यमातून होणार आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा विकास झालेला आहे, विकास होणार आहे. पण साहेब, मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची की ह्या गावाने 4 वेळा संधी दिल्यानंतर अपयश कधी प्राप्त केलेलं नाहीये. आणि ह्या गावाला एक पद देण्यासाठी आमची तुम्हाला विनंती राहील की हे मागही 2007 रोजी आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेब असताना एक आम्हाला संधी पाहिजे होती आणि बेनके साहेबांची सुद्धा इच्छा होती. त्यावेळेला आदरणीय शारदाताई जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, अध्यक्षपदी महिलांसाठी निघलं होतं. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमदार वल्लभ शेठ साहेबांची इच्छा होती की ताईंना अध्यक्षपदाची संधी द्यावी. ताई, मी त्याचा साक्षीदार आहे, पण राजकीय काही आडाखे असतात आणि त्यावेळेला ते हवेलीला गेलो. तर आज सुद्धा आम्हाला ही संधी आलेली आहे, हे म्हटलं तर वावगं होणार नाही. आमचा प्रचारातला मुद्दा हाच होता की आमचा उमेदवार हा सगळ्यात बुजवा उमेदवार आहे. आमच्या उमेदवारांनी 4 डिग्र्या प्राप्त केलेल्या आहे, त्या स्वतः सक्षम आहेत, एक आदर्श सरपंच म्हणून त्या बोरीगावचं काम करतात. तर आमची तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आम्हाला खूप दिलंय, मी म्हणणार नाही, खूप दिलेले, पण मागणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला अशा अगदी अशक्य गोष्टीमध्ये तिकीट दिलं, आम्ही ते निवडून आणलं. तुम्ही याच्या आधी गावाला भरपूर दिलेले आहे, पण आजही तालुक्यामध्ये ही संधी देणार आहात तर त्या प्रायोरिटीने तुम्ही आमचा कॅन्डिडेटचा विचार करावा. आमचा कॅन्डिडेट सर्व दृष्टीने सक्षम आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्हालाही त्याची कल्पना आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही आमच्यासाठी 100% प्रयत्न करणार. याच्याबद्दल आमचा सर्व हा परिसर असेल, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, काही वेगळं नाही, धादवाडी, शिरोली, सुलतानपूर या सगळ्या गावांना प्रतिनिधित्व दिल्यासारखं होईल. आणि आपल्याला आता राजकीय याच्यामध्ये बऱ्याच ऍडजस्टमेंट असतात, पण आमच्या सर्व मतदारांच्या वतीने, सर्व ग्रामस्थ आणि सर्व परिसराच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करावे. आणि आमच्या ताईंना जर जिल्हा परिषद मध्ये कुठेही आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला स्पेसिफिक पद द्या, पण एखादं सभापती पद जर तुम्ही दिलं तर ह्या गावाचे म्हणजे आम्ही तुमचे कायमचे हा परिसर ऋणी राहील. आणि ह्या परिसराने नेहमी राष्ट्रवादीच्याच पाठीमागे राहिलेला आहे. आणि एक स्वाभिमान आहे की ह्या गावाला ज्या ज्या वेळेला उमेदवारी आल्यात त्यावेळेला ह्या गावाने कधी पाठ लावलेली नाही.
तुम्ही एकदा आमच्या या विभागाला एखादं सभापती पद देऊन पहा. हे नियमित उच्च आणि एक चांगलं उत्कृष्ट काम करून सदैव आपल्या पाठीमागे राहील एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो. आणि सर्व उपस्थितांचं निवडणुकीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांनीच केलेलं आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या काळे परिवाराच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सभापती साहेब.